नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याचा वितरणाचा संदर्भातील एक अतिशय महत्त्वपूर्ण म्हणजेच की रक्षाबंधन गिफ्ट बहिणींना मिळणार आहे. महत्त्वपूर्ण असा अपडेट राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असलेल्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये जुलै महिन्याच्या हप्त्याचं वितरण म्हणजेच की 1500 रुपये मानधन हे जमा झालेलं आहे व सुरुवात सुद्धा झालेली आहे. म्हणजेच काही महिलांच्या खात्यांमध्ये हे जमा झाले आहे व काही महिलांच्या खात्यांमध्ये बाकी आहे जमा होण्याचे. राज्य शासनाच्या माध्यमातून जुलै महिन्याच्या हप्त्याचं वितरण करण्यासाठी 2984 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. म्हणजेच की सामाजिक व न्याय विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून 410 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. याच निधीच्या तरतुदीमधून जुलै महिन्याच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या महिलांचे अनुदान हे मानधने 8 ऑगस्ट 2025 अर्थात रक्षाबंधनच्या पूर्व संध्येपासून क्रेडिट केले जाणार. परंतु बहिणींना आता हे 6 ऑगस्टपासूनच जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली होती. परंतु 8 ऑगस्टपासून वितरण करायला सुरुवात केली तर 9 तारखेला आणि 10 तारखेला सुट्टी आहे. त्यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात महिलांच्या खात्यांमध्ये हप्त्यापासून काही महिला वंचित राहू शकतात व शक्यता या ठिकाणी निर्माण झालेल्या याच अनुषंगाने निधीची उपलब्धता म्हणजेच की 6 ऑगस्ट 2000 पासूनच महिला लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा जो मानधन आहे तो क्रेडिट करायला सुरुवात झालेली आहे. म्हणजेच की ज्या महिला लाभार्थी स्क्रुटिनमध्ये अंतर्गत बसतात म्हणजेच की पडताळणीमध्ये होत्या त्यांची पडताळणी पूर्ण झालेली आहे. अशा महिला लाभार्थ्यांच्या ज्यांचा जूनचा हप्ता आलेला नव्हता व त्यांना जूनचा आणि जुलैचा अर्थात म्हणजेच की जून आणि जुलैचा हप्ता आहे तो एकत्रितपणे खात्यांमध्ये वितरित केला जात येत. आता याची स्क्रुटनी झालेली आहे. म्हणजेच की आता जवळजवळ 26,42,000 महिला लाभार्थ्यांच्या सध्या पडताळणी सुरू आहे व त्यांची स्क्रुटनी झाल्यानंतर त्यांच्या म्हणजे पडताळणी झाल्यानंतर पडताळणीमध्ये असलेल्या महिला लाभार्थ्यांचा हप्ता हा वितरित केला जाणार आहे. त्यांनी जून व सुद्धा हप्ता वितरित करण्यात आलेला नाही आहे व ज्यांची पडताळणी पूर्ण झाली आहे त्यांच्या हप्त्याचं वितरण करण्यात येणार आहे. पडताळणी बाकी आहे त्यांची म्हणजे पडताळणी होईपर्यंत हप्त्याचं वितरण केलं जाणार नाही व काही महिला ज्या आहे ज्यांची पडताळणी आणखीन बाकीच आहे म्हणजेच की त्यांना जून आणि जुलैचा हप्ता सुद्धा या ठिकाणी मिळालेला नाही आहे व त्यांना म्हणजेच की पुढची कारवाई असेल ती कारवाई पार पाडली जाणार आहे. म्हणजेच की आता अशा प्रकारे पात्र असलेल्या लाभार्थ्यांच्या जुलै महिन्याचं अनुदान हे मानधन हे क्रेडिट व्हायला सुरुवात झालेली आहे व जे पात्र लाभार्थी आहेत व जूनचा हप्ता आलेला नव्हता त्यांची पडताळणी आता पूर्ण झालेली आहे. धन्यवाद.